नमस्कार मित्रांनो, सोमवती अमावस्या हा प्रभावी मंत्र म्हणा आणि अकाली मृत्यूची भीती दूर करा आणि नियमही पाळाच. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अमावस्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. सोमवती अमावस्येला महादेव शिवशंकरांची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे. धर्मशास्त्रात सोमवती अमावस्येचे महत्त्व सांगण्यात विशद करण्यात आले आहे. सोमवती अमावस्येला सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना व्रत करतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. सोमवार हा महादेव शिवशंकरांच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावस्येला शंकरांचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. 30 डिसेंबर 2024 रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे. सन 2024 मधील हे शेवटचे व्रताचरण आहे. तसेच 2024 मधील शेवटची अमावस्या आहे. या दिवशी भगवान शंकरांसोबत देवी पार्वतींची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. या दिवशी वृद्धी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी महादेवांचा सर्वाधिक प्रभावी महामृत्युंजय मंत्राचे 108 वेळा पठण करणे लाभदायक मानले गेले आहे. या मंत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नियम पाळून या मंत्राचा जप केल्यास अपार पुण्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते. महामृत्युंजय मंत्राचे महत्त्व याप्रमाणे: ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात्. या भगवान शंकरांचा हा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजेच महामृत्युंजय मंत्र. या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूची भीती कमी होते आणि दुर्धर आजारही बरे होतात. त्यासाठी भक्तिभावे या मंत्राचे मंत्रोच्चारण करावे लागते. हा मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शंकरांची उपासना करतो. ते या सृष्टीचे संरक्षण करतात, आमचे जीवन समृद्ध करतात. एवढेच नाही तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात. भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यू टाळण्यास मदत होते. एखाद्याच्या व्यक्तीच्या कुंडलीत गंभीर आजार, अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असल्यास या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येतो. किंवा हा रोग झालेला असल्यास त्याच्याशी सामना करण्याचे, रोगावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते. महामृत्युंजय मंत्र रोगांपासूनही संरक्षण करतो. रोज सकाळी आंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा. हा मंत्र सामूहिकरित्या अर्थात कुटुंबासमवेत म्हटल्यास अधिक लाभदायक ठरतो. या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात. आपणास कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ ग्रासले असल्यास या मंत्राचा नित्यनियमाने 108 वेळा जप करावा. आज सोमवती अमावस्या असल्याने आज विशेष रूपाने या मंत्राचे उच्चारण लाभदायी ठरते. आपल्या मनात कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दररोज 108 वेळा या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि सर्व प्रकारची भीती दूर होते. महामृत्युंजय मंत्र जप करण्याचे नियम याप्रमाणे: महामृत्युंजय मंत्र सोमवारी किंवा प्रदोष काळी जपावा, कारण हे दोन्ही दिवस भगवान शिवांचे असून या दिवशी मंत्र जाप केल्याने विशेष फायदा होतो. जप करताना केवळ रुद्राक्षाच्या जपमाळेने जप करावा. या मंत्राचा जप करताना शिवमूर्ती, शंकरांचे चित्र, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र आपल्यासोबत ठेवा. जप करताना कंटाळा करू नका, आळस देऊ नका आणि मन एकाग्र ठेवा. मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नका. भक्तीने आणि श्रद्धेने या जपाचे नित्य पठण करा. महामृत्युंजय मंत्र अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. घरात आणि विशेषतः मनात सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून मंत्रोच्चार केले जातात. मंत्रोच्चाराने आजारातून बरे होण्याची सकारात्मकता निर्माण होते, मानसिक आरोग्य सुधारते, मृत्यूची भीती कमी होते. अशा वेळी मन शांत करून भगवंताची उपासना करण्याबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. हा मंत्र केवळ स्वतःसाठीच नाही तर आप्तजनांसाठी, मित्रपरिवारातील आजारी व्यक्तींसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी प्रार्थनारूपी करता येतो.
आपल्या सर्वांवरती भगवान महादेवांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी।